सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह पूजनीय बाबा महाराज सातारकर मठ गोविंदपुरा श्री क्षेत्र पंढरपूर विनीत श्री गुरु आंबेकर उर्फ अजरेकर फड श्री क्षेत्र पंढरपूर प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर। अर्वकाचे साठी पंत हाती धरिले पटे तैसे संत जगी क्रिया करून दाविते अंगे। उशीर बराच झालाय, पण काही बाबतीमध्ये मी परस्वाधीन असतो। काही वेळेला उशिराची कारणं सांगत बसून आणखी उशीर करण्यापेक्षा जे माझ्या हातातलं तेवढं करतो, जी गोष्ट हातातली नव्हतीच ते सांगत बसून वेळ घालवण्यापेक्षा जे हातातलं तेवढं करतो। झालेल्या उशिराबद्दल सर्वांची क्षमा मागणं हे माझ्या हातातलं आहे। आणि गाडी सुटायला जरी वेळ झालेला असला तरी मुक्कामाला पोचायला तेवढा वेळ होणार नाही ह्याची काळजी तेवढी मी घेईन। अर्भकाचे साठी पंत हाती धरिले पाटे तैसे संत जगी क्रिया करून दाविते अंगे। श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराई या भंगामधून अवताराला आल्यानंतर संत महात्मे कशा तऱ्हेनं आपलं कार्य करतात हे उदाहरण देऊन स्पष्ट करतात। संतांचा असतो तो अवतार असतो, तुमचा आमचा असतो तो जन्म असतो। दिसायला दोन्ही गोष्टी सारख्याच आहेत। संतही आईच्याच उदरामधून जन्माला येतात, तुम्ही आम्ही आईच्याच उदरामधून येतो। त्यांनाही तुमच्या आमच्यासारखेच दोन हात, दोन पाय, दोन कान, दोन डोळे असतात। दिसायला तर तेही आपल्यासारखेच असतात, पण गोष्टी सारख्या दिसतात म्हणून त्यांचा अर्थ सारखा असतो किंवा योग्यता सारखी असते असं नाही। एक कल्पना अशी करा, एखाद्या चोराला कोर्टामध्ये घेऊन चालले। आता चोर जेवढा कुख्यात, जेवढा मोठा, तेवढा त्याच्या भोवतालचा पोलिसांचा बंदोबस्तही मोठाच असतो। आपल्याला जवळ जाता येत नाही, काही बोलायचं असेल तर बोलता येत नाही, बोलायचं असेल तर कोर्टात जा, परवानगी काढा म्हणतात। आणि आपल्या गावात जर मंत्री येणार असतील तर त्यांच्याही अवतीभोवती पोलिसांचा बंदोबस्त असतो, गराडा असतो, तिथंही आपल्याला लवकर जाता येत नाही। दिसायला दोन्ही गोष्टी सारख्याच आहेत। त्रयस्थ माणसाला किंवा ज्याला काही पार्श्वभूमी ठाऊक नाही त्याला एवढंच दिसेल, मगाशी एक माणूस चालला होता त्याच्याही भोवती पोलिसांचा गराडा होता, आताही एक ग्रस्त चालले त्यांच्याही अवतीभोवती सगळे पोलीसच आहेत। दिसायला जरी त्या दोन्ही गोष्टी सारख्या दिसत असल्या तरी त्या दोघांच्या योग्यतेमध्ये फरक असतो। हा चोर पोलिसांच्या ताब्यात असतो। पोलिसांनी बस म्हटलं की त्यानं बसलं पाहिजे, उठ म्हटलं की उठलं पाहिजे, चल म्हटलं की चाललं पाहिजे। आणि दुसरीकडं हेच पोलीस त्या मंत्र्याच्या अधीन असतात। मंत्री कोणाच्या घरात चहाला गेलेत म्हटलं की हे जरा बाहेर टेकतात। त्यांचं आता उरकत आलंय म्हणून निरोप मिळाला की ह्यांची जरा थोडीशी लगबग सुरू होते। ते बाहेर पडले की ह्यांची पळापळ चालू होते। दिसायला तर दोघेही पोलिसांच्या पहाऱ्यामध्ये असतात, म्हणून त्या दोघांची योग्यता, अधिकार, पात्रता सारखा असतो असं नाही। आणखी एखादं उदाहरण सांगायचं। कल्पना अशी करा, एक गृहस्थ नदीच्या काठावरून जायला लागले। त्यांना असं दिसलं की पाण्यात एक माणूस पडलाय आणि तो बुडायला लागलाय, हातपाय हलवतोय, पण आता पोहायलाच येत नसल्यामुळं खाली जातोय, वर येतोय, खाली जातोय, वर येतोय। वाटेनं जाणारा माणूस त्याच्या जातीचा विचार करत नाही, हा आपल्या जातीचा आहे का परजातीचा आहे, आपल्या धर्माचा आहे का परधर्माचा आहे, त्याची आर्थिक परिस्थिती कशी आहे, म्हणजे जीव वाचवल्याबद्दल जाताना आपल्याला तो काही बक्षीस इनाम देऊन जाणार आहे का नुसतंच तोंडानं थँक्यू म्हणून कोरडे आभार मानून निघून जाणार आहे, काही विचार करत नाही। तो एवढाच विचार करतो की बुडायला लागलाय तो एक माणूस आहे, मी माणूस आहे, सुदैवानं मला पोहता येतं। त्या बुडणाऱ्या माणसाला जीव वाचवण्यासाठी मदत करणं माणूस म्हणून माझं ते कर्तव्य आहे, तो आपला धर्म आहे असं समजून तो पाण्यामध्ये उडी टाकतो।
दुसरे गृहस्थ चाललेले असतात, ते बघतात की एक माणूस पाण्यात पडलाय आणि बुडायला लागलाय. त्या बुडणाऱ्या माणसाच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर ह्याला असं वाटायला लागतं की या माणसाला आपण कुठंतरी बघितलं. थोड्या वेळानं लक्षात येतं की मगाशी स्टँडकडून यायला लागलो होतो त्यावेळेला तालुका पोलीस स्टेशनच्या पुढं म्हणा किंवा आजूबाजूला भिंतीवरती मोठमोठे पोस्टर्स लावलेले होते आणि त्याच्यावरती या माणसाच्या चेहऱ्यासारखा चेहरा छापलेला होता. खाली लिहिलेलं होतं, हा अतिरेकी आहे, जो कोणी याला पकडून देईल त्याला 10 लाखाचं बक्षीस देण्यात येईल. हा दुसरा माणूस विचार करायला लागला की हा बुडायला लागलेला जर तोच अतिरेकी असेल ज्याला पोलीस शोधायला लागले, त्याला जर आपण पाण्याच्या बाहेर काढला आणि पोलिसांच्या हवाली जर केला तर आपल्याला 10 लाखाचं बक्षीस मिळेल. म्हणून ह्या दुसऱ्याही माणसानं पाण्यात उडी टाकली. पहिल्यानंही टाकली, दुसऱ्यानंही टाकली. पहिल्या माणसानं त्या बुडणाऱ्याचा एक हात धरला, दुसऱ्यानं दुसरा हात धरला. दोघांनी मिळून ओढत 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 काठावरती आणलं. दोघांनी मिळून त्याचे प्राण वाचवले. दिसायला दोन्ही गोष्टी सारख्याच आहेत. म्हणजे जे पहिल्या माणसानं केलंय तेच दुसऱ्यानंही केलंय. ह्यानंही पाण्यात उडी टाकली, त्यानंही पाण्यात उडी टाकली. त्यानं एक हात धरला, ह्यानं एक हात धरलाय. दोघांनी मिळून त्याला काठावरती आणलं. दोघांनी मिळून जीव वाचवला. दिसायला दोन्ही गोष्टी सारख्याच आहेत. म्हणून त्या दोन्हीचा अर्थ सारखा आहे असं नाही. पहिल्या माणसानं जी पाण्यात उडी टाकली ही काही पैशासाठी नाही टाकलेली. ज्ञानोबराय त्याचं वर्णन करतात. नाना बुडतया ते सकरणू नपुसे अंत्यजीव की ब्राह्मणू काढून राखे प्राणो हे जाणे हे. त्याच्या जातीचा, धर्माचा, आर्थिक स्थितीचा काहीही विचार न करताना केवळ माणुसकीच्या भावनेनं तो पाण्यात उडी टाकतो. आणि दुसऱ्या माणसाला मात्र हा जर तोच अतिरेकी असेल तर आपल्याला 10 लाखाचं बक्षीस मिळेल म्हणून त्या पैशासाठी त्यानं पाण्यात उडी टाकली. दोघांच्याही क्रिया दिसायला जरी सारख्या असल्या तरी त्यांना प्राप्त होणारा जो अर्थ असतो हा मात्र वेगळा असतो. आणखी एखादं उदाहरण सांगायचं. कल्पना अशी करा, एक दुकानदार रोज सकाळी माणसं उठायच्या अगोदर 6 वाजता दुकान उघडून बसायचं आणि रात्री 9 वाजता माणसं घरी गेली की दुकान बंद करायचं. दिवसभराचा जमा झालेला गल्ला पैसे एका थैलीत भरायचे आणि ती पिशवी घेऊन घराकडे जायचं. त्यांच्या पाळतीवरती असणारा एक चोर, त्याला ह्यांचा दिनक्रम ठाऊक होतो की रात्री 9 वाजले हे दुकान बंद करतात, पैशाची थैली घेतात आणि घराकडे जातात. आपला कार्यभाग साधायला योग्य ठिकाण कोणतं? म्हणजे आजूबाजूला मनुष्य वस्ती थोडीशी विरळ आहे, रस्त्यावरचा बल्ब म्हणा, ट्यूब गेलेली आहे, जरा अंधार आहे, घरांची जरा पडझड झालेली आहे. त्यांच्या जाण्या येण्याच्या वाटेवरती एक जागा शोधून ठेवतो. रोजच्याप्रमाणे दुकान बंद करून ती पिशवी घेऊन घराकडे निघालेले असतात. मगापासून त्यांची वाट बघत थांबलेला ते दुकानदार आलेले दिसले की अंगावरती झडप घालतो, ती थैली हिसकावून घेण्याचा प्रयत्न करतो. पण ते दुकानदारही महात शेवट असतात, म्हणजे अशी एवढ्या सहजासहजी हातातली थैली सोडणाऱ्यापैकी नसतं. काही माणसं प्रसंगी आपला जीव गेला तरी हरकत नाही, हातातला पैसा काही सोडणार नाही. ह्यांच्याही हातातली ती काही पिशवी काही सुटेना. आणि त्यातही पुन्हा ती चहाची पिशवी ताडपत्रीची जाड बंद असलेले ते बंदही तुटेना, पिशवी सोडेना. चोरानं विचार केला आता ही आरडाओरडा करायला लागली, माणसं अजून झोपलेली नाहीत, अजून 9 वाजायचे, त्यामुळे माणसं अजून झोपलेली नाहीत, लोक जमा व्हायला वेळ लागणार नाही. आणि एकदा का आपण लोकांच्या तावडीमध्ये सापडलो, 4-2 हाडं मोडून घेतली पाहिजेत, पोलिसांच्या हवाली केल्यावर त्यांच्या बुटाच्या लाता खाल्ल्या पाहिजेत आणि पुन्हा कोर्ट कचेरी करत बस, हे आणखी वेगळं. वेळ गमावून उपयोग नाही हे लक्षात आल्याबरोबर खिशात हात घालतो, एक चाकू काढतो, त्या दुकानदाराच्या पोटामध्ये खुपसतो, पोट फाडतो, ते रक्तबंबाळ होतात, खाली पडतात, मरतात. एक घटना. आता दुसरी अशी कल्पना अशी करा, एखादा रोगी अपेंडिसायटिस झालाय, आपण नुसत्याच कल्पना करायच्या
कोणाला होऊ नये, तो ज्याला झाला असेल त्याला ठाऊक आहे त्या वेदना काय असतात त्या. महाराजांचा एक दृष्टांत आहे. प्रसूतीच्या वेदना काय असतात हे जी बाई कधी बाळंत झालेली असते, जिनं कधी कोणाला जन्म दिलेला असतो तिलाच फक्त त्या ठाऊक असतात. जी कधी प्रसवलेलीच नाही, जिनं कधी कोणाला जन्मच दिलेला नाही, जे कुमारिका आहे तिच्या पुढं त्या वेदनांचं कितीही वर्णन केलं त्या वेदना काय असतात हे तिला कळणार नाहीत. जिनं भोगलेले असतात तिला त्या ठाऊक असतात. महाराज सांगतात, व्याली कुमारीचा व्याली कुमारीचा अनुभवी अनुभव अनुभवी अनुभव 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 सांगता तो भाव येत नाही, सांगता तो भाव येत नाही. सांगण्याचा भाव व्याली कुमारीचा अनुभवी अनुभव व्याली कुमारीचा अनुभवी अनुभव व्याली कुमारीचा अनुभवी अनुभव व्याली कुमारीचा अनुभवी अनुभव सांगता तो भाव येत नाही, सांगता तो भाव येत नाही. सांगण्याचा भाव येत नाही, सांगण्याचा भाव येत नाही. व्याली कुमारीचा अनुभवी अनुभव सांगता तो भाव येत नाही. ज्याप्रमाणे प्रसूतीच्या वेदना जिनं कधी काळी भोगलेले असतात त्यालाच फक्त त्या ठाऊक असतात. जी प्रसवलेली नाही, जिनं कधी कोणाला जन्म दिला नाही, तिच्या पुढं त्या वेदनांचं कितीही वर्णन केलं, अगदी त्या विषयावरचे ग्रंथच्या ग्रंथ जरी वाचायला दिले, त्या वेदना काय असतात हे तिला कळणार नाही. जिनं भोगलेले असतात त्याला त्या ठाऊक असतात. त्याप्रमाणे ज्याला कोणाला कधी काळी अपेंडिसायटिस झालेला असेल त्याला ठाऊक आहे त्या वेदना काय असतात. त्या रात्री 1 वाजता 2 वाजता पोटामध्ये दुखायला लागतं, जमिनीवरती गडबडा लोळायला लागतो, गुरासारखा ओरडायला लागतो, वेळ अवेळ रात्र अपरात्र काही म्हणत नाही, डॉक्टरांच्या दारामध्ये जातो, हाका मारायला लागतो. दार उघडायला वेळ झाला तर बाहेरूनच हात जोडायला लागतो, पाया पडायला लागतो. डॉक्टर साहेब त्याला तपासतात आणि सांगतात अजून तो पोटामध्ये बस्ट झालेला नाही, फुटलेला नाही, तोपर्यंतच मला काहीतरी इलाज करता येईल. एकदा जर तो पोटामध्ये फुटला माझाही पुन्हा नाईलाज आहे. डॉक्टर त्याला ऑपरेशन थिएटरमध्ये घेतात, त्याला अनेस्थेशिया भूल वगैरे दिली म्हणजे तेही हातामध्ये एक धारदार चाकू घेतात, समोरच्या पेशंटच्या पोटामध्ये खुपसून त्याचं पोट फाडतात, तोही रक्तबंबाळ होतो आणि थोड्या वेळानं तोही मरतो. चोरानंही चाकू हातामध्ये घेतला, समोरच्या माणसाच्या पोटामध्ये खुपसून त्याचं पोट फाडलं, समोरचा माणूस रक्तबंबाळ झाला, काही वेळानं मेला. डॉक्टरनी चाकू हातामध्ये घेतला, त्यांनी त्यांच्या समोरच्या पेशंटच्या पोटामध्ये खुपसून त्याचं पोट फाडलं, तोही रक्तबंबाळ झाला,
शेवटी तोही मेला. दिसायला तर दोन्ही गोष्टी सारख्याच आहेत. म्हणजे जे चोरानं केलंय तेच डॉक्टरनेही केलंय, म्हणून त्या दोन्हीचा अर्थ सारखा आहे असं नाही. चोरानं जो चाकू हातात घेतलाय तो त्या माणसाला मारण्यासाठीच घेतलाय. किमान त्याला जायबंदी केल्याशिवाय त्याच्या हातातली ती पैशाची पिशवी काही सुटत नाही, म्हणून त्या पैशासाठी त्याला मारण्यासाठीच चोरानं चाकू हातात घेतलाय. डॉक्टरनं जो चाकू हातात घेतलाय तो काही त्याला मारण्यासाठी घेतलेला नाही, त्याला जीवदान द्यावं, होणाऱ्या त्रासापासून त्याची सुटका करावी म्हणून त्यांनी हातात चाकू घेतला. दुर्दैवानं पेशंट मेला ही गोष्ट वेगळी. डॉक्टरांचा हेतू काही त्याला मारण्याचा नव्हता, चोराचा हेतू मात्र मारण्याचाच होता. म्हणून गोष्टी दोन्ही सारख्या दिसतात, म्हणून त्यांचा अर्थ सारखा असतो. असं अजून एखादं उदाहरण सांगायचं. कल्पना अशी करा, श्रीमंत आईबाप आहेत, एकुलता एक मुलगा. ज्या ज्या गोष्टीची त्यांनी इच्छा व्यक्त केली, जे मागितलं, प्रत्येक गोष्ट त्याला आत्तापर्यंत मिळत गेलेली असते. नाही हा शब्द त्याला ठाऊक असत नाही, जे मागितलं ते मिळालं. एक दिवस पोरगा बापाला म्हणतो मला बुलेट गाडी घेऊन द्या. बाप विचार करायला लागतो, आत्ताशी कुठे ह्याला 16 वर्ष लागले, अजून तर बिना गिअरच्या गाडीचं लायसन्सही ह्याला मिळत नाही, आणि हा तो गिअरची गाडी मागायला लागलाय आणि अजून नीट चालवायलाही येत नाही. घातली कोणाच्या अंगावर, दुसऱ्याला लागलं, ह्याला लागलं, ह्या नसलेल्या कटकटी काय करायच्या. बाप म्हणतो आत्ताच नाही, तुझी 12वी होऊन जाऊ दे, म्हणजे तोपर्यंत त्याची 18 वर्षे झालेली असतात. तू सिनियर कॉलेजला जायला लागलास म्हणजे मग मी तुला गाडी देतो, तोपर्यंत नाही. पोराला आत्तापर्यंत नाही हा शब्द ठाऊक असत नाही, जे मागितलं ते मिळत गेलेलं असतं. लाडामध्ये वाढलेलं पोरग, बापानं नाही म्हणून सांगितलं की राग जरा थोडासा अनावर होतो, घराच्या बाहेर पडतो. कुठेतरी मिलिटरीची भरती चाललेली असते, जाऊन लगेच त्याच्यात जाऊन भरती होतो. आईबाप त्या पोराचा शोध सगळीकडं, म्हणजे मित्रांच्याकडं, नातेवाईकांच्याकडं, ज्यांच्याकडं जाण्याची शक्यता असते त्या प्रत्येकाकडं चौकशी होते. मुलाचा पत्ता लागत नाही. आईनं अंथरूण धरलेलं असतं, अन्न पाणी वर्ज केलेलं असतं, तिच्या डोळ्यातल्या आसवाना खंड असत नाही. नवऱ्याबरोबर रोज भांडत असते, एकटंच पोरगं होतं, मागत होते गाडी तर द्यायची होती. आता ही एवढी सगळी प्रॉपर्टी कोणाला दान देणार आहेत, कोणाच्या घशात घालणार आहेत, तिचं भांडण चाललेलं असतं. मुलाचा पत्ता लागत नाही, ते कुठं जेवतंय, कुठं झोपतंय, जिवंत आहे, मेलं काय आई ठाऊक असत नाही. हे मिलिटरीमध्ये गेलेलं पोरग, त्यालाही घराकडची आठवण यायला लागते, नाही असं नाही. पण एक म्हण आहे, सुंब जळाला तरी पीळ जळत नाही म्हणतात. काथ्या जो असतो तो जर जळाला तर त्याची राखच झालेली असते, पण त्या काथ्याला जसा पीळ असतो तसाच त्या राखेला सुद्धा असतो. आत्ताच तर आपण घर सोडून आलोय आणि आता लगेच तोंड दाखवायला घराकडे जायचं तरी कसं, आणि जायचं जरी म्हटलं तरी ती 2 महिन्याची सुट्टी मिळायला अजून पुढं 10 महिने जायला पाहिजे असतात. सकाळी लवकर उठायचं ठाऊक नसतं, सूर्यानंच घरात घुसावं, उठा 8 वाजलेत, आईनं यावं, अरे बाळ्या कधी उठणार आहेस, कधी आवरणार आहेस, कधी शाळेला जाणार आहे. त्या मिलिटरीमध्ये बाळ्या म्हणून हाक मारणारं तर काही कुणी नसतं. पहाटे 5 वाजता बिगुल झाल्याबरोबर लाईनला जाऊन उभारलं तर ठीक आहे, नाहीतर थोड्या वेळानं चांगल्या जाड बुटाची सनसनीत लात कमरेत बसते, मग हा आई आई करत उठायला लागतो. पण तिथं कोण आहे, आई नसते, बाबा नसते, त्यालाही घराकडची आठवण येते, नाही असं नाही. आईचं रडणं पडणं चाललेलंच असतं, अन्न पाणी वर्ज केलेलं असतं. अचानक एक दिवस ते पोरगं दारामध्ये येऊन उभा राहतं. आता त्या पोराला पाहिल्यानंतर आईच्या भावना काय होत असतील हे काही शब्दानं सांगता येण्यासारखं नाही. त्याला आईच व्हायला पाहिजे, त्यावेळेला तिच्या लेकराविषयीच्या भावना काय असतात हे लक्षात येतील. त्या पोराला कुठं ठेवू कुठं नको असं त्याला होऊन जात असतं.
रोज एक पदार्थ करून त्याला खायला घालत असते. ते पोरगे यथेच्छ जेवत असतं. पण त्या आईची नजरही अशी विचित्र, तिला असं वाटतं लेकराचं पोटच नाही भरलेलं. ते म्हणते रे बाळ्या, तुला हे नसलं आवडलं तर दुसरं काही करून देऊ का? 4 दिवस 8 दिवस जातात न जातात तोपर्यंत एक तार येते, एक मेसेज येतो, कारगिलचं युद्ध सुरू झालेलं असतं. ताबडतोब जाऊन लगे हजर हो म्हणून त्याला निरोप येतो. हे पोरगं जायला निघतं. एवढे दिवस ते पोरगं जिवंत आहे का मेलं हे ठाऊक नव्हतं. एवढ्या दिवसानं ते आता घरी आलंय, अजून त्याला डोळे भरून नीट बघितलेलंही नाही. आणि आता युद्धावरती चाललंय म्हटल्यानंतर पुन्हा ते जिवंत आता घरला माघारी येईल ही शाश्वती काही नसते. कधी कुठून गोळी येईल, कधी छातीत घुसेल, कधी डोक्यात घुसेल, आणि गावाकडे कधी प्रेत येईल काही सांगता येत नसतं. ते पोरगं जायला निघालं की आई त्या लेकराला घट्ट मिठी मारते, सोडता सोडत नाही. ज्ञानोबाराय असं म्हणतात, एक स्त्री आपल्या पतीलाही आलिंगन देते आणि आपल्या पुत्रालाही आलिंगन देते. दिसायला दोन्ही गोष्टी सारख्या आहेत म्हणून त्या तशा सारख्या आहेत असं नाही. का पतिपुत्र ते अलिंगी, एकची ते तरुणांगी, परिपुत्र भावाची अंगी, नरिगीची कामो. गोष्टी सारख्या दिसतात म्हणून त्याचा अर्थ सारखा असतो असं नाही. तुम्ही आम्ही जन्माला येतो, संतही जन्माला येतात. दिसायला दोन्ही गोष्टी सारख्याच आहेत म्हणून त्या तशा सारख्या आहेत असं नाही. तुम्ही आम्ही जे जन्माला येतो हे काय आपली इच्छा आहे म्हणून आपण कधी जन्माला येत नाही. माणसं त्यांच्या मर्जीनं कधीही जन्माला येत नाही. प्रपंचातला सगळा आनंद बघितला म्हणजे बायकोचा आजार पण काही संपत नाही, पोरीचं लग्न लवकर कुठं जमत नाही, पोराला नोकरी कुठं लवकर लागत नाही, मागे लागलेली कोर्ट कचेरी थांबत नाही, दारामध्ये देणेकरी मंडळी जी लाईन लागलेली आहे ती कमी होत नाही. हे सगळं पाहिल्यानंतर माणसांना पुन्हा 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 जन्माला यावं वाटतं. आणि आयुष्यामध्ये आपले जे काही धिंडवडे निघत असतात हे काढून घ्यावे वाटतात म्हणून माणसं जन्माला येतात असं नाही. माणसं त्यांच्या इच्छेनं कधीही जन्माला येत नाही. आयुष्यामध्ये आपण जी काही चांगली वाईट कर्म करतो ह्या कर्माचे भोग हे प्रत्येकाला भोगावे लागतात. आपण मागचं जे काही उरलंय ते भोगत असतो. या जन्मात हातून पुन्हा कर्म होतच असतात, त्याचेही भोग आपण भोगतो. पण अंतकालापर्यंत मरायच्या वेळेपर्यंत सगळे काही भोगून संपत नाहीत, काहीतरी बाकी उरते. हे उरलेलं भोगण्यासाठी म्हणून मेल्यानंतर जन्माला यायचं, जन्माला आलं की मरायचं, मेलं की पुन्हा जन्माला यायचं, जन्माला आलं की पुन्हा मरायचं. ज्ञानोबराय सांगतात, अगा करवी जे उरवी तैती सुख दुःखी फळावी, तया ते भोगावया यावे देहा एका. हे कर्माचे भोग कोणालाही चुकलेले नाहीत. तुम्हा आम्हाला तर नाहीतच नाहीत, पण ऋषीमुनींना चुकलेले नाहीत. अगदी देवादिकांना सुद्धा एकदा मनुष्य देह धारण केला हे नियम त्यांनाही लागू होतात. भगवान श्रीकृष्ण निजधामाला कसे गेले सर्वांना ठाऊक. यादवांच्या मध्ये भांडणं लागली, त्या कुसळाने मुसळाचं रूप धारण केलेलं, एकमेकांची डोकी फोडायला सुरुवात केली. हे वैतागले, लांब वनामध्ये जाऊन एका झाडाला टेकून बसले. एका पायाचा गुडघा मोडपलेला, त्याच्यावरती दुसऱ्या पायाचा तळवा पंजा असा वरती ठेवलेला. लांबून तो लालबुंद निमुळता पायाचा तळवा त्या व्याधाला, शिकाऱ्याला हरणाच्या तोंडासारखा वाटला. हरिण समजून बाण सोडला, पायाच्या अंगठ्यामध्ये घुसला, निजधामाला जायला कारण घडलं. ही वेळ त्यांच्यावरती तरी का आली होती? संबंध मागच्या अवताराशी, रामावतारामध्ये ह्यांची बायको रावणानं पळवली होती हे सर्वांना ठाऊक आहे. बायकोच्या सुटकेसाठी रावणाबरोबर युद्ध करणं आणि त्याचा वध करणं याही गोष्टी आपण समजून घेऊ शकतो.
वालीनं रामाचा कोणताही अपराध केलेला नव्हता. त्यानं काही रामाची बायको पळवलेली नव्हती. पळवलीच असली तर सुग्रीवाची पळवली होती, रामाची नाही. थोडा वेळ असंही आपण गृहीत धरलं, दुसऱ्याची काय असे ना, बायको ह्यानं पळवली, अपराध घडला, आपल्या नागरिकाला दंड देण्याचा अधिकार राजाला आहे, म्हणून रामाने त्याचा वध केला असं जर म्हणावं. एक तर त्यावेळेला राम राजाही नव्हता, तो तर वनवासी होता. आणि दुसरी गोष्ट, वाली काही ह्याच्या राज्यातला नागरिक नव्हता, तो तर स्वतंत्र राजा होता. त्याला दंड देण्याचा अधिकार रामाला तरी कुठे होता. पण मित्रासाठी दोघांचं, सुग्रीवाचं आणि वालीचं युद्ध सुरू झाल्यानंतर आड बाजूला उभा राहून बाण सोडला, वालीचा वध केला. यांना सुद्धा पुन्हा पुढच्या अवतारामध्ये बाण खाऊनच निजामाला जावं लागलं. हे कर्माचे भोग कोणालाही चुकलेले नाहीत. महाराज वर्णन करतात, कर्म रे खा रे टळ जगत जीवन कृष्णे सांडिल्या गोपांगना. हे नारायण प्रारब्धे, हे प्रारब्धाचे जे भोग आहेत कोणालाही चुकलेले नाहीत. आपण जे जन्माला येतो ते जे पाठीमागचं राहिलंय ते भोगण्यासाठीच येतो, मागचं भोगत असतो. या जन्मात पुन्हा हातून कर्म होतच असतात, त्याचेही चांगले वाईट परिणाम असतात, तेही आपण भोगत असतो. पण अंतकालापर्यंत सगळे काही भोगून संपत नाहीत, काहीतरी उरतं. हे उरलेलं भोगण्यासाठी म्हणून मेल्यानंतर जन्माला यायचं, जन्माला आलं की मरायचं, मेलं की पुन्हा जन्माला यायचं, जन्माला आलं की पुन्हा मारायचं. यातनं तुमच्या आमच्यासारख्यांची सुटका नाही. हा संसार सिंधू पार करणं फार अवघड आहे. संसार सिंधू दुस्तर नुलंघवे उल्लंघित पार, बहुत वाहविले दूर न लगे तीर पैल थडे. कोण कुठं वाहत गेलं त्याचा पत्ता सुद्धा लागला नाही. बुडाले तयाचा मूळ ना मार्ग. कोण कुठं गेलंय
ह्यांचा पत्ता सुद्धा लागला नाही. हा संसार सागर पार करणं हे तुमच्या आमच्यासाठी फार अवघड आहे. यातनं आपली सहजासहजी सुटका नाही. असं जर नसेल, प्रश्न एवढाच आहे, एकाच आईबापाच्या पोटी 2 मुलं जन्माला येतात, एकाच शाळेमध्ये शिकतात, एकाच संस्कारामध्ये वाढतात. त्यातला एखादाच कुणीतरी IAS होतो, कुठंतरी कलेक्टर म्हणून जातो, आणि दुसऱ्याच्या वाट्याला गावामध्ये म्हशीचं शेण काढायची पाळी आलेली असते, दूध डेअरीला नेऊन घालायची वेळ आलेली असते. हे असं का व्हावं? 2 वेगवेगळ्या आईबापांच्या पोटी जन्माला आलेली ती मुलं असतील, वेगळ्या परिस्थितीमध्ये वाढलेली असतील, वेगळ्या संस्कारामध्ये लहानाचे मोठे झाले असतील. आपण समजून घेऊ शकतो, हे पोरगं पुढं काय गेलं आणि हे मागं काय राहिलं. मोठ्याच्या घरी जन्माला आलं होतं, सगळ्या सोयी त्याला होत्या, ट्युशन्स होते, क्लासेस होते, गाईड्स होते, पुस्तकं होतं, सगळं काही त्याला होतं, म्हणून हे पोरगं पुढं गेलं. हे झोपडपट्टीत राहणारं पोरगं होतं, गरिबाच्या घरचं होतं, दिवसभर उद्योगधंद्याला जावं लागत होतं, वेळ मिळाला तर शाळेत जात होतं, ह्याच्याकडून वही आण, त्याच्याकडून पुस्तकं आण, असं करून ते शिकत होतं, म्हणून ते मागं राहिलं. वेगवेगळ्या आईबापांच्या पोटी जन्माला आलेली, वेगळ्या परिस्थितीमध्ये लहानाची मोठी झालेली, वेगळ्या संस्कारामध्ये वाढलेली ही 2 मुलं असतील, आपण समजून घेऊ शकतो हे पुढं काय गेलं आणि हे मागं का राहिलं. पण असं नाही, एकाच आईबापाच्या पोटी जन्माला येतात, एकाच शाळेमध्ये शिकतात, ज्या सुखसोयी ज्या फॅसिलिटीज या मुलाला असतात त्या सगळ्या ह्या दुसऱ्याही पोराला असतात. पण तरीसुद्धा एकाचं नशीब एकाला एकीकडे घेऊन जातं, दुसऱ्याला दुसरीकडे घेऊन जातं. त्याचं एवढंच उत्तर आहे, पाठीमागचे जे आपले भोग भोगायचे उरलेले असतात ते भोगण्यासाठीच आपण जन्माला येत असतो. आपल्या इच्छेनं आपण कधी जन्माला येत नाही. संतांची स्थिती मात्र यापेक्षा वेगळी असते. संत हे नैष्कर्म्य अवस्थेवरती जाऊन पोहोचलेले असल्यामुळं त्यांच्यासाठी आता कुठलं कर्म उरलेलं नसतं, त्यांच्यासाठी कुठले भोग उरलेले नसतात. ते जे काही करतात त्याने केलेला तो जपच असतो, त्यांनी केलेली ती भगवंताची पूजाच असते. त्यामुळं त्यांच्यासाठी हे कर्म बाधक होत नाहीत, कारण जे काही केलेलं असतं ते त्याने सगळं त्या भगवंतालाच अर्पण करून टाकलेलं असतं. एवढ्यासाठी गीतेचं सांगणं आहे, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भूर मा ते संगोऽस्त्व कर्मणी. ज्यांनी मागचे भोग भोगून संपवलेले असतात, या जन्मामध्ये हातून होणारी कर्म ज्यांनी भगवंताला अर्पण केलेले असतात, आता भोग द्यायला काही उरलेलं नाही, म्हणून एकदा गेल्यानंतर त्यांना परत यावं लागत नाही, ते माघारी येत नाहीत म्हणून त्यांना जावं लागत नाही, ते जात नाहीत म्हणून ते येतही नाही. संतांच्यासाठी जन्म आणि मरण ह्या कुठल्याही गोष्टी त्यांच्यासाठी नसतात. पण संतांचा स्वभाव हा अत्यंत दयाळू असल्यामुळं कुठे का असेना, तुमचं आमचं दैन्य बघितलं, तुमचं आमचं अज्ञान पाहिलं, पथभ्रष्ट झालेला समाज बघितला, वाम मार्गाला लागलेली लोक बघितली की त्यांना राहवत नाही. आपण गेलं पाहिजे, या लोकांना शिकवलं पाहिजे, सांगितलं पाहिजे, म्हणून आपलं वास्तव्याचं ठिकाण ते सोडतात आणि तुमच्या आमच्यासाठी या भूतलावरती येतात. महाराज सांगतात, टाका जरा थाप, आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी, आम्ही याची कारणाशी
आलो याची कारणासे आलो याची कारणासे आलो याची कारणासे आलो याची कारणासे बोलिले जे ऋषी सात भावे वर्ताया बोलिले जे ऋषी सात भावे वर्ताया बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया आदिवाया कुंठवासी आलो वयाची कारणाशी बोलिले जे ऋषी साच भावे वर्तया येण्याचं प्रयोजन कारण महाराज सांगतात आम्ही येऊन काय नवीन रस्ता नवीन वाट लोकांना दाखवतो असं नाही, रस्ता पूर्वीचाच आहे. पण काही वेळेला माणसं काय करतात रस्ता दुसरीकडनंच पाडतात आणि मग त्या जुन्या वाटेवरती बाभळी उगवतात, निवडुंग उगवतो, काटेकुटे पसरतात. लोक तर जायचंच बंद करून टाकतात त्या मार्गाने दुसरीकडनंच जायला लागतात. महाराज म्हणतात आम्ही येऊन ती पूर्वीचीच वाट जी आता काट्याकुट्यानी भरली आहे येतो आणि स्वच्छ करतो आणि लोकांना ते दाखवतो. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी बोलिले जे ऋषी सच भावे वर्तया झाडू संताचे मार्ग आडराने भरले जग उच्छिष्टाचा भाग शेष उरला तो सेव अर्थ लोपली पुराणे नाश केला शब्द ज्ञाने विषय लोभिमान साधन आहे बुडविले पिटू भक्तीचा डांगर. येण्याचं प्रयोजन कारण महाराज सांगतात त्यांच्या इच्छेनंच ते येतात. त्यांना जेव्हा असं वाटायला लागतं की गेलं पाहिजे कारण संतांचा स्वभाव फार दयाळू फार कृपाळू. लोक डोळ्या देखत बुडायला लागलेले त्यांना बघवत नाही. बुडत हे जन नदी खवे डोळा येतो कळवळ म्हणून. स्वभाव अत्यंत कृपाळू दयाळू असल्यामुळं राहवत नाही. आता आपण गेलं पाहिजे या लोकांना सांगितलं पाहिजे शिकवलं पाहिजे म्हणून आपलं वास्तव्याचं ठिकाण सोडतात आणि तुमच्या आमच्यासाठी या भूतलावरती येतात. आणि आता आपलं कार्य झालंय असं जेव्हा वाटतं तेव्हा त्यांच्या इच्छेनंच ते जातात. त्यांचं जाणं आणि येणं हा त्यांच्या मर्जीचा प्रश्न असतो, त्यांच्या इच्छेचा प्रश्न असतो.
तुमचं आमचं येणं जाणं हा काही आपल्या मर्जीचा प्रश्न असत नाही. म्हणून आपला असतो तो जन्म असतो, त्यांचा असतो तो अवतार असतो. अवताराला आल्यानंतर संत आपलं कार्य कशा तऱ्हेनं करतात हे उदाहरण देऊन महाराज इथं स्पष्ट करतात. अर्भकाचे साठी पंत हाती धरली पाठी, तैसे संत जगी क्रिया करून दाविते अंगे. खरं तर संतांना आता कुठलंही कर्म उरलेलं नसतं, पण तरी ज्ञानोबा म्हणतात नाही, तुम्ही कर्म केली पाहिजेत आणि लोकांना शिकवलं पाहिजे. दृष्टांत एक ज्ञानोबा सांगतात. पूर्वीचा काळ, आंधळा माणूस हातामध्ये काठी टेकवत टेकवत गावातल्या गावात हिंडतो. त्याला गावात काही अडचण येत नाही, त्याला गल्ली रस्ते गटारं सगळं ठाऊक असतं. गावातल्या गावात तो हिंडतो. पण त्याला जर परगावाला जर जायचं झालं तर त्याच्या पुढं पूर्वी एक डोळस माणूस चालायचा. काठीचं एक टोक त्या पुढच्या माणसाच्या हातात आणि दुसरं टोक मागं त्या आंधळ्याच्या हातात. त्या काठीला धरून तो चालायचा. आता पुढचा जो माणूस आहे त्याला तर रस्त्यातले सगळे खड्डे दिसतात, खाचखळगे दिसतात, काटेकुटे दिसतात. हे सगळं टाळून भरभर चालायचं किंवा पळायचं पुढच्या माणसानं ठरवलं. त्याला काहीच अवघड नाही. त्याला रस्त्यातले खड्डे दिसतात, काटेकोटे दिसतात. हे सगळं टाळून भरभर चालायचं म्हटलं तरी त्या माणसाला चालता येतं, पण तरी तो तसा चालत नाही. का चालत नाही तर त्याला हे ठाऊक आहे, मला जरी रस्त्यातले खड्डे काटेकुटे दगडधोंडे दिसत असले तरी माझ्या मागणं येणारा जो माणूस आहे तो मात्र आंधळा आहे, त्याला काही दिसत नाही. तो माझ्यावरती विसंबलेला आहे. त्याच्यासाठी म्हणून पुढच्या माणसानं सावकाश चालायचं असतं. त्याला भरभर चालता येत नाही म्हणून सावकाश चालतो असा त्याचा अर्थ नसतो. तो भरभर चालू शकतो, धावू शकतो, पण मागच्या आंधळ्याची जबाबदारी त्याच्यावरती आहे. म्हणून त्याच्यासाठी पुढच्या माणसानं सावकाश चाललं पाहिजे. देखे प्राप्त अर्थ झाले, जे निष्कामत भवले, तयाही कर्तव्यासे उरले, लोकाला गे मार्गी अन्न सरिस, पुढे देखणाही झाले जैसा, अज्ञान प्रकटावा धर्म तैसा, आचरोनी हागा ऐसे जरी न कीजे, तरी अज्ञान काय उमजे, ती कवणे परी जाणीजे मार्गा ते एथ वडील जे जे करीती, तया नाव धर्म ठेविती, तेची अनुष्ठिती सामान्य सक, हे ऐसे असे स्वभावे, म्हणून कर्म न सांडावे, विशेष आचरावे लागी संती. तेवढ्यासाठी संतांनी कधी कर्म टाकायचे नाहीत, लोकांना ती करून दाखवली पाहिजेत. ज्याप्रमाणे शाळेमध्ये कॉलेजेसमध्ये प्रॅक्टिकल करून दाखवतात, म्हणजे एखादा प्रयोग कसा करायचा हे ते स्वतः जसं करून दाखवतात, त्याप्रमाणे संत महात्मे अवताराला येतात आणि कर्म करावीत कशी ते तुम्हा आम्हाला शिकवतात. ज्याप्रमाणे ते गुरुजी हातामध्ये पाटी पेन्सिल घेऊन आई काढत बसलेले असतात. त्या मुलाची बोटं आपल्या हातात धरायची, त्याच्या बोटात पेन्सिल द्यायची आणि पाटीवरती असा काढायचा असतो म्हणून आपणच काढायचा. त्या अला काना असा द्यायचा, हे आपणच करायचं. काय गरज आहे आता त्या गुरुजींना हातामध्ये पाटी पेन्सिल घेऊन आई काढत बसण्याची किंवा 1 2 3 4 काढायची काय गरज आहे? ज्या परीक्षा द्यायच्या त्या सगळ्या परीक्षा त्यांनी दिलेल्या आहेत. जी प्रमाणपत्र मिळवायची ती सगळी प्रमाणपत्र त्यांनी मिळवलेली आहेत. आता हातामध्ये पाटी पेन्सिल घेऊन आई काढायची काही त्यांना गरज नाही. पण त्यांना स्वतःला जरी नसले, समोर बसलेला तो लहान मुलगा अज्ञ विद्यार्थी, त्याला शिकवायचं आहे, त्याला शहाणं करायचं आहे, त्याच्यासाठी म्हणून ह्यांनी हातात पाटी पेन्सिल घेतलेली असते. ती स्वतःची गरज म्हणून त्यांनी ती घेतलेली नसते. समोर बसलेला लहान मुलगा, त्याला शिकवायचं आहे, त्याला शहाणं करायचं आहे, त्याच्यासाठी म्हणून हातात पाटी पेन्सिल घ्यायची, त्याच्या बोटात पेन्सिल द्यायची, त्याला आपल्या मांडीवरती घ्यायचं,
आणि हे असं काढायचं किंवा एक काढायचा तर असा भोपळा असा काढायचा, त्याला रेग अशी ओढायची, हे स्वतःच करायचं. हे त्यांचं जे काही करणं असतं हे स्वतःसाठी नसतं, फक्त समोर बसलेला लहान विद्यार्थी त्याच्यासाठी. त्याप्रमाणे संतांचं जे काही करणं असतं हे त्यांच्या स्वतःसाठी नसतं, फक्त तुमच्या आमच्या भल्यासाठी, तुमच्या आमच्या कल्याणासाठी या भूतलावरती येतात आणि स्वतः कर्माचं आचरण करून दाखवतात. म्हणून महाराज हा पहिला दृष्टांत सांगतात. दार्वकाचे साठी पंते हाती धरले पाटे, तैसे संत जगी क्रिया करून दाविते. अर्भकाचे साठी 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 पंते हाती धरली पाटी पंते हाती धरली पाटी पंते हाती धरली पाटी पंते हाती धरली पाटी कैसे संत जगी 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 अर्भकाचे साठी 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 पंते हाती धरली पाटी पंते हाती धरली पाटी पंते हाती धरली पाटी पंते हाती धरली पाटी तैसे संत जगी तैसे संत जगी तैसे संत जगी. जय जय विठोबा रघुमाय हरी जय जय विठोबा हरी जय जय विठोबा हरी जय जय विठोबा
संत जगी क्रिया करून दाविते अंगे. ज्याप्रमाणे ते गुरुजी स्वतःला गरज नसताना सुद्धा हातामध्ये पाटी पेन्सिल घेतात आणि अक्षर गिरवत बसतात, हे करणं त्यांच्या स्वतःसाठी नसतं, समोर बसलेला अज्ञ विद्यार्थी त्याच्यासाठी. त्यानुसार सांगतात, हे असो पंडितू धरो बाळकाचा हातो, ओळीली सुव्यक्तू आपणची. मुलाचा हात हातात धरायचा आणि अक्षर आपण स्वतः काढायची. त्यांचं हे जे काही करणं असतं ते फक्त त्या समोरच्या लहान मुलासाठी. त्याप्रमाणे संत महात्मे जे काही करतात ते त्यांच्या स्वतःसाठी नसतं, फक्त तुमच्या आमच्यासाठी स्वतः कर्माचं आचरण करतात आणि कर्म करावीत कशी ते शिकवतात. कदाचित एवढ्या दृष्टांतावरती महाराजाचं समाधान झालं नसावं. पुढचा दृष्टांत सांगतात, बाळकाचे चाली माता जाणून पावलं घाली, तैसे संत जगी करून दाविती अंगी. आईचा दृष्टांत गुरुजीच्या दृष्टांतापेक्षा अधिक चांगला असा, कारण आई जे काही करते मुलासाठी कसली अपेक्षा ठेवून करत नाही. गुरुजी निदान महिन्याच्या महिन्याला आपला पगार व्हावा एवढी तरी त्यांची अपेक्षा असेल. आई मात्र जे काही करते लेकरासाठी कसलीही अपेक्षा न ठेवता करते. तिला ठाऊक असतं कार्ट मोठं झाल्यानंतर माझ्याकडे किती बघणार आहे ते, म्हणून काही त्याच्या टाळूवरती तेल मागताना ते कधी म्हणत नाही, बाळ्या बॉन्डवरती लिहून देतोस का सांग, म्हातारपणात मी तुला चांगला सांभाळेन. असं जर तू मला लिहून देत असशील तरच तुझ्या टाळूवरती तेल घालेन, तरच तुझं हागलं मुतलं बघेन, नाही तर तुझं तू काय करायचं ते कर. काही म्हणत नाही, सगळं काही त्या लेकराचं करते आणि कसली अपेक्षा न ठेवता करते. ज्याला पोटामध्ये 9 महिने वागवलेलं असतं त्याच्या कल्याणाची काळजी ती दिवस रात्र वाहत असते. महाराज सांगतात, लेकराचे हेत
लेकराचे हित जाणे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करीला भविण प्रीती पोटी भरवाहे त्याचे सर्वस्व हे साहे ऐसी कळवळ्याची जाती करीला भविण प्रीती कसल्याही लाभाची अपेक्षा न करता लेकराचं सगळं काही ती करत असते त्याच्या कल्याणाची काळजी दिवस रात्र वाहत असते एखाद्या वेळेला ते पोरगं नको त्या मुलांच्या संगतीला लागलं आई म्हणते अरे बाळ्या ती मोठ्याची लेकरं आहेत त्यांच्या नादी लागून आपलं कसं व्हायचं मुलाच्या कल्याणाची काळजी वाहतेच वाहते भल्याविषयी अहोरात्र चिंता करत असते एखाद्या वेळेला ते पोरगं तापीनं फणफणायला लागलं सकाळपासून जर ते पिलेलं नसेल आईच्या पुढ्यामध्ये पक्वान्नाचं ताट जरी वाढून ठेवलेलं असलं घास घशाखाली उतरत नाही डोळ्यावाटे सारखे आसवांच्या धारा लागलेल्या असतात लेकरू सकाळपासून पिलेलं नाही तिच्या मनाची होणारी जी तडफड आहे महाराज एक दृष्टांत देऊन सांगतात लाह्या तयार करतात मग ज्वारीचे दाणे असतील नाहीतर मक्याचे असतील त्या भल्या मोठ्या चुलवणावर त्याची मोठी पाटी ठेवलेली असते आणि त्या तापलेल्या पाटीमध्ये ते दाणे टाकले जातात ज्या वेळेला ती लाही बनत असते त्यावेळेला ते दाणे असे वरती फड 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 उघडायला लागतात आणि त्याची फुटून पुन्हा लाही तयार होते ती लाही जशी त्या तापलेल्या तव्यावरती तडफडत असते तसं त्या माऊलीचं अंतःकरण लेकरू जर ताप्यानं फणफणत असेल तर तडफडत असतं महाराज वर्णन करतात त्याच्या दुःखे पडे आपण खापरी 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 लाही तळीवरी होय जैसी लाही तळीवरी जैसी त्याच्या दुःखे पडे आपण खापरी 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 लाही तळीवरी होय जैसी लाही तळीवरी होय जैसी लाही तळीवरी होय जैसी त्याच्या दुःखे पडे आपण खापरी लाही तळीवरी होय जैसे त्या तापलेल्या तव्यामध्ये ती लाही जशी सारखी तडफडत असते तसं त्या आईचं अंतःकरण लेकरू जर तापेनं फणफणत असेल तर तडफडायला लागतं कदाचित एवढी तळमळ शिक्षकांच्या गुरुजनांच्या ठाई नसेल म्हणून हा आईचा दृष्टांत सांगतात बाळकाचे चली माता जाणून पाऊल घाली तैसे संत जगी क्रिया करून धाविते अंगी अंगण असेल तर ती मायलेकर खेळायला लागलेली असतात दुडक्या चालीनं ते पोर पुढं असं पळत असतं ते जसं पळत आहे तशीच आई पण पाठीमागनं पळत असते तिनं जर त्या मुलाला पकडायचं ठरवलं तर काही नाही एका ढांग्यामध्ये ते लेकरापर्यंत पोचू शकते त्याला धरू शकते पण नाही तसं करत जसं ते लेकरू पळायला लागले तसंच आपण पाठीमागनं पळायचं आणि ते दोघांच्या मधला अंतर जे ते तसंच ठेवायचं लेकरू कुठं खाली पडतंय असं जर वाटलं तर पट दिशेने पुढं व्हायचं त्याचे दोन्ही हात धरायचे जेवढा पाय लेकराचा पडत असेल तेवढाच पाय आपला पाय ती टाकते आणि त्या लेकराला चालायला शिकवते त्याला भरभर चालता येत नाही धावता येत नाही असा काही त्याचा अर्थ असत नाही कुठे काय मॅरेथॉन स्पर्धा वगैरे असतील तर त्याच्यात ती भागही घेऊ शकते पण एकदा का लेकराचा हात हातात धरला जेवढा पाय लेकराचा पडतोय तेवढाच पाय आपण टाकायचा आणि त्याला चालायला शिकवायचं त्याप्रमाणे संत महात्मे जेवढं काही तुम्हाला आम्हाला कळेल पचेल रुचेल पटेल
तेवढं सांगतात आणि कर्म करावीत कशी ते शिकवतात. ज्याप्रमाणे आई त्या लहान लेकराचा हात हातात धरून त्याला चालायला शिकवते, त्याप्रमाणे महात्मे तुम्हा आम्हाला कर्म कशी करायची ती स्वतः आचरण करून दाखवतात. म्हणून हा आईचा दृष्टांत सांगितला. शेवटचा दृष्टांत महाराज सांगतात. तुका म्हणेन जनासाठी उदकी ठेव, तैसे संत जगी क्रिया करो आणि धाविते अंगे. पाण्यामध्ये नाव उभी असते, ती कोणासाठी उभी असते आणि कशासाठी उभी असते. उकाडात खूप व्हायला लागलाय, घाम यायला लागलाय, म्हशीला जसं पाण्यात जाऊन बसायला बरं वाटतं तसं काही त्या नावेला वाटतंय, म्हणून ती पाण्यात जाऊन थांबलेली नाही. ती कधी ऊन म्हणत नाही, पाऊस म्हणत नाही, थंडी म्हणत नाही, वारा म्हणत नाही, दिवस म्हणत नाही, रात्र म्हणत नाही, भूक नाही, तहान नाही. 24 तास पाण्यामध्ये ती तिष्ठत उभारलेली असते. ती स्वतःसाठी नसते. तुमच्या आमच्यासारखे जे दुबळे आहेत, ज्यांच्या अंगात ती नदी पार करून पलीकडं जायची ताकद नाही, अशा दुबळ्यांना सुखरूपपणे पलीकडं पोचवावं म्हणून ते नाव पाण्यात थांबलेली असते. ज्यांच्या अंगात नदी पार करायची धमक आहे, ताकद आहे, ते कसंही पलीकडं जातील. पण जे दुबळे आहेत त्यांना नदी पार तर करायची आहे, पण आपल्या अंगात पोहून जायची ताकद नाही. अशा दुबळ्या जीवांच्यासाठी ती नाव दिवस रात्र भूक ताक काहीही न म्हणता पाण्यात तिष्ठत उभारलेली असते. ती फक्त तुमच्या आमच्यासारख्या सामान्यांच्यासाठी आहे. त्याप्रमाणे संत महात्मे या भवनदीमध्ये नाव बनून अवतीर्ण होतात आणि तुमच्या आमच्यासारखे जे दुबळे आहेत, ज्यांना भवपार व्हायची इच्छा तर आहे, पण आपल्या अंगात ती धमक काही नाही, स्वतःच्या बलावरती भवसागर पार करायची ताकद काही आपल्या अंगामध्ये नाही. म्हणून तुमच्या आमच्यासारखे जे दुबळे असतील, ज्यांना भवनदी पार करायची इच्छा तर आहे पण आपल्या अंगात धमक नाही, अशा दुबळ्यांना सुखरूपपणे भवनदीतून पार करावं म्हणून महात्मे नाव बनवून या भवनदीमध्ये अवतीर्ण होतात. ज्याप्रमाणे ती नाव तुम्हा मला पार करते नदीतून, त्याप्रमाणे संत महात्मे या भवनदीतून आपल्याला पार करतात. म्हणून मग महाराज सांगतात. अर्भकाचे साठी पंते हाती धरली पाठी, तैसे संत जगी क्रिया करो निधाविते अंगे. बाळकाचे झाले माता जाणून पावल घाली, तैसे संत जगी क्रिया करो निधाविते अंगे. तुका म्हणेन जनासाठी उदकी ठेव, तैसे संत जगी क्रिया करो निधाविते अंगे. थांबतो थोडं, काय माझं प्रॉब्लेम थोडासा असा आहे, काही गोळ्या घेतल्यामुळं तोंड माझं सगळं कोरडं झालं, जीभ चिटकते आणि आपल्याला कीर्तनात पाणी पण पिता येत नाही. ऐकणाऱ्या लोकांना पिता येते, त्यांची गोष्ट वेगळी, पण आपल्याला काही पिताही येत नाही आणि काही तोंडात टाकताही येत नाही. मगाशी मी म्हणलो ती हे काही करू नका. कसं आहे, खरं तर मला काहीही येत नाही. मला काही कीर्तन करायला येत नाही. मी काही म्हणजे असा विनोदाचार्य नाही, गायनाचार्य नाही, मृदंगाचार्य नाही, काही मला येत नाही, काय नाही. आता फक्त काय ते लोकांचा एक गैरसमज आहे. खरं सांगायचं म्हणजे फक्त मोठ्या घरात मोठ्या बापाच्या पोटी जन्माला आलो म्हणून फक्त माणसं विचारतात, नाही तर माझं जर म्हणाल तर मला काहीही येत नाही. आता माझ्याकडनं चुका ह्या होणारच आहेत. म्हणजे बोलण्याची चूक असेल, प्रमाणाची चूक असेल, तालाची चूक असेल, सुराची चूक असेल, मग ज्या काही चुका माझ्याकडनं झालेल्या असतील हे आपल्या एवढ्या 200-400 लोकातच राहिलं तर ते लास्ट तरी जरा राहते. ते बाहेर अजून फेसबुकवरती पाठवून द्या,
का अजून यूट्यूबला पाठवून द्या, म्हणजे ज्या चुका माझ्या झालेल्या एवढ्याच लोकांना ठाऊक आहेत, ते जगजाहीर कशाला करता सगळ्याला पाठवून. म्हणून बाकी काही करू नका, राहिलं ठेवलं तर तुमच्यापुरतं जवळ ठेवा. तसं तर मला काही येत नाही, काही मी काही कुठल्या संस्थेत राहिलो नाही, काही कुठं शिकायला गेलो नाही. जे काही लहानपणापासून फक्त घरात ऐकत आलो, थोडं ऐकलं, थोडं वाचलं, थोडं विचार केला, तेवढ्यावरतीच चाललंय. मला नाहीतर काहीही येत नाही, कीर्तनकार तर अजिबातच नाही. म्हणून हे जरी केलेलं असलं तर पुन्हा डिलीट करून टाकून द्या. तुका म्हणे नाव जनासाठी उदकी ठेव, तैसे संत जगी क्रिया करून दाविते अंगे. तुका म्हणे नाव, 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 जनासाठी उदकी ठाव, जनासाठी उदकी ठाव, कैसे संत जगी, कैसे संत जगी, कैसे संत जगी, जनासाठी उदकी ठाव, जनासाठी उदकी ठाव, कैसे संत जगी, कैसे संत जगी, कैसे संत जगी. तुका म्हणे नाव, 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 जनासाठी उदकी ठाव, जनासाठी उदकी ठाव, जनासाठी उदकी ठाव, कैसे संत जगी, कैसे संत जगी, कैसे संत जगी.
जगी जनासाठी उतकी जला तैसे संत जगी 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 तैसे संत क्रिया करुणी दावित्यागी क्रिया करुणी दावित्यागी तैसे संत जागी तैसे संत जागे तैसे संत जागे क्रिया करुणी दावित्यागी क्रिया करुणी दावित्यागी तैसे संत जागे तैसे संत जागे तैसे संत किया करोनी दावित्या किया करोनी दावित्या तैसे संत जागी तैसे संत जागी तैसे संत जागे क्रिया करोनी दावित्या क्रिया करोनी दावित्या तैसे संत जगे तैसे संत जगे तैसे संत पायाच्या प्रसादे
काही बोले विनोदे मद क्षमा करणे संते नोहे अंगयुक्ती मोहे हा उपदेश तुमचे बडबडिलोचे क्षमा करणे संते नोहे अंगभूतयुक्ती तुमच्या जन्मोजन्मी का म्हणे जन्मोजन्मी तुका भोले तुमच्या जन्मोजन्मी का भोले क्षमा करणे संते मोहे अंगभूत युक्ते मोहे अंगभूत युक्ते मोहे अंगभूत युक्ते माझा क्षमा करणे संते मोहे अंगभूत नोहे अंगभूत युक्ते नोहे अंगभूत युक्ते ज्ञानदेव देव ज्ञानदेव ज्ञानदेव झाले सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह पूजनीय बाबा महाराज सातारकर मठ गोविंदपुरा श्री क्षेत्र पंढरपूर विनीत श्री गुरु आंबेकर उर्फ अजरेकर फड श्री क्षेत्र पंढरपूर. प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर.